प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. ज्यांना समाजाने ववाळून टाकले अशा अनेक महाभाग आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसतात. समाजाला काही ज्यांचा उपयोग नाही, काही मात्र उपयोग नाही, असे रिकाम टेकडे भोंदू आपल्या आजूबाजूला वावरताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, तुषार भोसले, आता हा तुषार भोसले आहे की तुकार भोसले हे माहित नाही, परंतु या तुकारानं साक्षात प्रज्ञासूर्य महामानवाच्या नातवावरती भुंकण्याचा प्रयत्न केलाय. आपली अवकात काय, आपली लायकी काय, आपली पात्रता काय, हे सगळं विसरून हा तुकार सन्माननीय प्रकाशजी आंबेडकरांवरती टीकात्मक बोलला. प्रकाशजी आंबेडकरांची त्यानं पात्रता काढली. हा दीड दमडीचा तुकार भोसले भारतीय जनता पक्षाचा काय तर तो प्रवक्ता कोणतरी आहे. त्याने त्या भारतीय जनता पक्षाची किती लाल करावी, काय करावं, तो त्याचा प्रश्न आहे. दिवस रात्र त्यानं भाजपा नावाची जप जपला तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु ते करत असताना, कोणाची गुलामी करत असताना त्याने आमच्या अस्मितेवरती बोलता कामा नये. प्रकाशजी आंबेडकरांवरती बोलायची त्याची लायकी आहे का? हा दीड दमडीचा थेट प्रकाशजी आंबेडकरांवरती बोलला. प्रकाशजी आंबेडकरांच्या 40 वर्षाच्या राजकारणाचं त्यानं मोजमाप काढलं. प्रकाशजी आंबेडकरांनी RSSच्या कार्यालयावरती मोर्चा काढला. भारतीय संविधानानं प्रत्येकांना अधिकार दिलेला आहे आपल्या न्याय मागण्यासाठी. प्रकाशजी आंबेडकरांनी सुद्धा आपल्या काही न्याय मागण्यासाठी किंवा मोहन भागवतला जाब विचारण्यासाठी RSSच्या कार्यालयावरती जर मोर्चा काढला, बिघडलं कुठं? परंतु इथंच या तुकार भोसलेला आग लागली. संघाच्या कार्यालयावरती, मुख्यालयावरती जे आतापर्यंत 100 वर्षांमध्ये कोणी हिंमत दाखवली नाही, ते थेट प्रकाशजी आंबेडकर मुख्यालयावरती धावा करतायत, हल्ला करतायत. आणि त्यामुळे हे जे अंधभक्त आहे त्याचा पोटशूळ उठणं हे साहजिक आहे. तुकार भोसले त्यातलाच, त्याचाही पोटशूळ उठला. मित्रांनो, हा तुकार भोसले म्हणतोय की ज्याचे एक आमदार नाही, ज्याचे माणसं निवडून येत नाही, त्याने हे असली आंदोलन करावी का? अरे बाबा, तू ज्या पक्षाचा प्रवक्ता पद करतोय ना, भारतीय जनता पक्षाचा, हा 1952 मध्ये जनसंघ होता. त्यावेळेला त्याचे फक्त 3 खासदार होते संपूर्ण देशामध्ये. नंतर तो 80च्या नंतर त्याने भारतीय जनता पक्ष म्हणून आपलं नामांतर करून घेतलं. त्यावेळेला सुद्धा यांचे फक्त 2 खासदार होते. मग यांनी आंदोलन करून थांबवले का? हा तुकार म्हणतो की प्रकाशजी आंबेडकरांनी कशाला आंदोलन करायला पाहिजे. अरे भाऊ, तू सांगणारा कोण? तुला विचारलंय कोणी? तुला सल्ला मागितलाय कोणी? कुठं हिमालय आणि कुठं हा खडा? काही बरोबर तरी असावी. हा, प्रकाशजी आंबेडकरांवरती जर उद्या नरेंद्र मोदीने टीका केली, बघा, हा ज्याला आपला म्हणजे आपला आका मानतो, ज्यांना आपला बॉस मानतो, ते नरेंद्र मोदी असो का देवेंद्र फडणवीस असो, मोहन भागवत असो की अन्य कोणी, यांची एकाची हिंमत नाही प्रकाशजी आंबेडकरांवरती टीका करायची. कारण त्यांना माहित आहे प्रकाशजी आंबेडकर हिमालय आहेत. हिमालयावरती आपण टीका करू नये. वास्तविक पाहता राजकारणामध्ये टीका तुम्ही करू शकता. प्रकाशजी आंबेडकर असो की आणखी कोणी असो, तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु आपली पात्रता काय ते एकदा आपण चेक केलं पाहिजे, तपासलं पाहिजे. आणि थेट प्रकाशजी आंबेडकरांची पात्रता काढण्याची तेवढी आपली पात्रता आपण अगोदर तपासली पाहिजे. जिथं देवेंद्र फडणवीस
नरेंद्र मोदी, मोहन भागवत सारखी मंडळी प्रकाशजी आंबेडकरांवरती टीका करायला 10 वेळा विचार करतात, तिथं हा टुकार थेट बाळासाहेबांवरती बोलला, बडबडला, गरळ ओकला. हा बोलला नाही, हा गरळ ओकला. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, बालिश बहु बायकांत बडबडला. तशी या तुषारची गत आहे. नको ते अवसान आणून आपल्या पराक्रमाचं मर्दुमकीचं अवसान आणून बाळासाहेबांवरती हा टीकात्मक बोलला. माणसानं आपल्या अवकातीमध्ये राहून बोलावं. निश्चितपणे तुषार भोसलेला टीका करण्याचा अधिकार आहे, परंतु ती टीका करत असताना प्रकाशजी आंबेडकरांना त्यांनी जो सल्ला दिला तो अनाहूत सल्ला आहे. ती त्याची लायकी नाही, ती त्याची पात्रता नाही. बाळासाहेबांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीवरती बोलण्याचा त्याला अधिकार नाही. निश्चितपणे प्रकाशजी आंबेडकरांना 40 वर्षामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी काय कमवलं, किती सत्ता कमवली, किती धन कमवलं, याही पेक्षा त्यांनी स्वाभिमान कमवला. त्यांनी राजकारणाच्या चिखलात राहून सुद्धा तो चिखल अंगाला लागू दिला नाही. त्यांनी सौभान जपलं, त्याने अस्मिता जपली, कुठे गहाण ठेवली नाही. दीड दमडीसाठी त्यांनी कुठं ती गहाण ठेवली नाही. तुमचा इतिहास पहा, कधी तुम्ही मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर तुमची युती होते तर तुमची कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर ओवेसी बरोबर तुमची युती होते. तुम्ही तत्वशून्य लोक, तुम्ही कुठेही काही करू शकता. तुम्ही भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षामध्ये घेऊन त्याला शुद्धीकरण करता. आणि म्हणून विरोधक तुमच्याबद्दल बोलताना नेहमी म्हणतात की तुम्ही भारतीय जनता पक्ष हा डिटर्जंट साबण आहे, तिथे कोणीही गेला शुद्ध होतो. तो शुद्धीकरणाचा एक कारखाना आहे. अगोदर आपल्या पक्षाचा इतिहास चेक करा आणि नंतर इतरांवरती टीका करा. प्रकाशजी आंबेडकर देशाच्या राजकारणातलं एक आरपार इमानदार व्यक्तिमत्व आहे. रोखठोक व्यक्तिमत्व आहे. रोखठोक यासाठी आहे की हा माणूस कधी कोणाच्या दीड दमडीला बळी पडलेला नाही, कधी विकल्या गेलेला नाही, आणि म्हणून हा माणूस रोखठोक आहे. त्यामुळे तुषार भोसले सारख्या तुकार लोकांनी महामानवाच्या प्रज्ञा सूर्याच्या नातवावरती बोलताना 10 वेळा विचार करावा. आपली लायकी काय, आपली अवकात काय, आपण बोलतो काय, आपली उंची किती, आपलं वय किती, आपण बोलतोय कुणाला, याचा विचार या तुकार लोकांनी केला पाहिजे. आणि पुन्हा एकदा तुकारांनी आपल्या हद्दीत राहून, आपल्या सीमेत राहून बोललं पाहिजे. प्रकाशजी आंबेडकरांसारख्या हिमालयावरती बोलताना या खड्यांनी 10 वेळा विचार करावा. तुकार भोसलेची भोंदूगिरी आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही. तो त्याच्या पक्षामध्ये त्याची भोंदूगिरी चालत असेल. आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही अशा भोंदूंना थारा देत नाही. खरं म्हणजे हा तुकार भोसले इतका काही मोठा नाही की त्याच्याबद्दल आपण काही बोलावं, त्याच्याबद्दल व्हिडिओ तयार करावा. परंतु त्याने थेट महामानवाच्या नातवाची, प्रकाशजी आंबेडकरांची पात्रता काढली. त्यामुळे त्याचा समाचार घेणं क्रमप्राप्त आहे, होतं. नाहीतर तो म्हणजे त्याला नाव घेण्याच्या लायक सुद्धा तो व्यक्ती नाहीये. असो, बाबासाहेबांनी अधिकार दिलेले आहेत बोलायचे. तुम्हा आम्हाला सगळ्यांना अधिकार दिलेले आहे. तेच अधिकार बाबासाहेबांनी तुषार भोसलेला देखील दिलेले आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांचा तुषार भोसले सारख्या तुकारांनी गैरवापर न करता शब्दांना आवर घालावा. आपण टीका कोणावरती करतोय याचं भान ठेवावं. एवढंच या निमित्तानं मी या अशा तुकार लोकांना सांगू इच्छितो. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या.
कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.